म्हणे धर तुला पाणी धर की. ए म्हणे माझ्या मम्मीने दिलेली शेळी बाई इकडे ये तू पहिले. हे धर. नाही प्यायचं. ए म्हणे ए म्हणे म्हणे का गोचोळ कर वहिनी काय करता? पाणी पाजते नाही हिला. माझ्या हा का? मम्मीची आठवण आहे. अच्छा बघा म्हणजे ना, तुमच्या एवढीशी मम्मीचा होती. आत्मा याच्यात एक काय शेळी ते? लाज वाटते का असलं बोलायला? सॉरी सॉरी. कधी गेली मम्मी तुमची? एवढी छोटी छोटी माझी असताना? मम्मी आहे अजून. हा मग अच्छा म्हणजे आठवण मग कस काय आठवण कस काय बरं? एवढीशी असताना दिली होती तिला की बघा किती मोठी झाली. आठवण कस काय पण जीव मग? लावू लावू एवढी मोठी केली. मग आठवणच झाली ना. भेटवस्तू माझ्या मम्मीने दिलेली. अच्छा भेटवस्तू चांगलीच मग? मोठी आहे. इकायची काय? काय संबंध आहे? मला नाही विकायची. बघा इकायची असली तर नाही नाही माझ्या शेळीकडे नका बघू. देतो 15,000. नाही मला नाही विकायची. लाख रुपये दिले तरी मला नाही विकायची. माझी नाही शेळी चांगली लय भारी म्हणून आहे. विचारलं. मला नाही विकायची. कुठे नका आहे? नाही विचारू 4 अक्षय वेळा. कुठे आहे? अक्षय गेले असतील बाहेर बघा. हा का? बर बर मला बर. नाही विकायची तिला. छान आहे बर का? हो मला माहितीये. मस्त आहे. अहो निघली तुमची मम्मीची आठवण तर नीट बांधून ठेवा. ए म्हणे थांब. साऱ्या गावात गोचुळ कर वहिनी. शोधायला शेळी सुटली आहेत हसण्यासारखं काय हो? पळून चालली होती. असं आहे का? मग गेली मग. मम्मी पळून गेली. मम्मीची आठवण पळून गेली. हा असं म्हणा ना. काय पण चुकीचं कसं बोलता. नाही नाही नाही. काय का बाई काय नाव तुझं? सरक. आडनाव गोचुळ कर हे माहिती मला पण नाव काय नाव? मार म्हणे त्याला. टेन्शन आलं पाहिजे. कसं भरू मी गटाचे पैसे? 2-4 जणांना मागितलं तर कुणीच पैसे नाही दिले. एवढं काय काय गावातले नव्हते का काय मी? लय बाया खुंचाड असतात. हो काय झालं वहिनी? लय टेन्शन मध्ये बसले. गंड होऊ लागलं आता. हा? काही नाही भाऊजी तुम्हीच येता जाता ना म्हणून मी तुमची इथं रस्त्यावर वाट बघत बसलेले. म्हणलं भाऊजी कधी येत आहेत कधी येत आहेत म्हणून. हा का? अहो जरा मी लईच अडचणीत आहे. काय अडचण आहे? अहो ती गटाचे पैसे भरायचे अहो मला आणि शेजारच्या बायांनी कुणी सुद्धा दिले नाहीत. म्हणलं आता भाऊजी शिवाय आपल्याला कोण मदत नाही करत. भाऊजीचा स्वभाव लय भारी आहे. ते बाया असतात तसेच कुचक्या. ते हा. कुठं मदत करतात का? हे बघा ओ भाऊजी माझ्याकडे 1 रुपया आहे फक्त. किती पैसे भरायचे तर? हा? तिचं 5,000चा हप्ता. 5,000चा हप्ता आहे. आता हप्ता ते 5,000च भरायचे ते गटात. मी तुम्हाला थोड्या वेळाने आणून दिले तर जमन का? थोड्या वेळानं मग आता खिशत नाहीत ना मला घरी जावं लागेल. ऐका की भाऊजी तसलं फोन पे काय काय असतंय ना ते नाही नाही तसलं मला केलं ना तरी पण होईन हो भाऊजी. अहो फोन पेला नाही ना तुमची बॅलन्स. शपथ. बॅलन्स नाही ना फोन पेला वहिनी. आता तुमच्यासाठी एवढं नाही करू शकत हो मी. मी घरी जातो पैसे घेतो लगेच येतो. बाया, भाऊजी खरं का शपथ? अहो खरं तुमच्यासाठी काय पण राव एवढं कर तरी तुम्ही विचार म्हणलं बाई, करता. गावात कोण सुद्धा चांगलं नाही भाऊजी शिवाय म्हणूनच मी तुमची वाट बघत बसले. सगळे भांगाराचे आहेत मी एकटा चांगला आहे. हा माहिती का? लय भारी आहेत भाऊजी तुम्ही आणि लय स्मार्ट दिसता बर का. नका वहिनी हा. मला ना लयच कसं राहतं माहितीये का? लय हसू मला कसं आणि राहतं. तुम्ही अशा ड्रेसवर बाय काय झाक दिसता चिपाड बिपाड काय दिसत नाही लय भारी दिसता उलट. हा का? हा ते ती बघा ती गावातलं आहे दिसत ते डब्यात दिसते चांगलं बी नाही दिसत. नाही नाही ते उगा हा. लोलर आहे त्याचं हा, काय करायचं लोलर आहे. आपल्याला? ती निवळ घालणारे दिसत तुमचे ते मित्र सोबत असतात पण तुम्ही अगं बाया लयच भारी दिसता. बस वहिनी संध्याकाळी जेवायचं नाही किती फुगवता मला. मी नाही. येतो पैसे घेऊन. हा? खरं शपथ हा लगेच येतो पैसे घेऊन. खरं हा हा बरं तुम्ही जाऊ. टेन्शन घेऊ नका मी आलो पैसे घेऊन. हा? हा खरं भारी दिसतं ना मी. अहो भाऊजी जाताना आलं 4-5 पाहिजे. बायां लाईनच मारली पाहिजे तर काय दिसतच तर उगाच. हा पुरतं चांगले दिसते चांगले दिसते जाऊ दे. आता याला एवढा फुगवलाय म्हणल्यावर नाही 100% पैसे घेऊन येत असतो. असं का दिसना मला काही देणं घेणं माया हप्त्याची मतलब मृत्यू 1 रुपया होते जवळ माझ्या. पैसे कुठून आणा पाहिलं. मनी आहे गाडी इथं. मनीची आई दिसत नाही ना. म्हणजे ते माझ्या बायको. आरती 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 वरती तर नाही गेली ना. म्हणलं जाऊ दे मनीलाच घेऊन जातो. चल बाई आरतीची लाडकी आहे. हा तुझ्यामुळं पार माझ्या जीन पार वाटलं झालं. सगळा जीव तुला लावते का? तिच्या आईने दिलं ना तुला. तुला बरोबर देतो बघ आता तुला कार्यक्रमच लावतो. खायला तुला गुढी शिवून मला वाळल्या भाकरी. तुला दुधात चहा मला तुझ्या दुधाचा बी चहा नाही. सगळं तीच पिती. चल तुला आता सांगतो काय. चल म्हणी अगं चल म्हणी तुला दाखवतो धनी आता. अगो बाई
बाई, माझी मनी कुठे गेली? अरे ओ काकू, अहो माझी मनी बघितली का? हिथंच तर बांधली होती. वहिनी, अहो माझी मनी बघितली का? बाई, माझी मनी कुठे गेली असेल? कुठे शोधू हिला? माझी मनीच दिसेना. तर काय गावात शोधू, कुठं शोधू? ए बाळांनो, माझी मनी बांधली होती काळ्या रंगाची, बघितली का? बाई, पोरं बी नाही म्हणतात. कुठे गेली असेल? कुठं शोधू आता मी? बाई ग, मी खरंच बाई, माझ्या मम्मीने दिली होती एवढ्या प्रेमाने. कुठं चाललाय रस्त्याने रडत? अहो माझी मनी कुठे आहे काय माहिती? आत्ता दरवाजात बांधली होती दुपारी, तिला मी पाणी शिळी का पाजलं. काळी? हा माझी मनी तुमचा तुम्ही नवरा बघितली? गेला घेऊन. कुठं? आता कुठे गेला काय माहित, पण गेला बघा इकडं. अयो, म्हणजे हा विकायचं बोलत होता, विकायलाच तर नाही ना घेऊन इकडे गेला. तुमची. हाय ग माझी मनी बाया. बघा 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 जाऊन बघा. माझी सापडा, मनी बघा. कुठे गेली असेल काय माहिती? अवघड आहे. ओय ए बाबा, उठ. माझी शेळी कुठे आहे? कुठे माझी मनी? अरे गोचुळ कर वहिनी, झोपू पण देत नाही दुपारचं. तूच घेतली असेल ना माझी शेळी? कुठे आहे माझी शेळी? अहो कोणती शेळी? अहो तुम्ही जरा शांत व्हा, बसा बरं तुम्ही आधी. मला बसायला वेळ नाही, माझ्या शेळीची व्यवस्था कर. अहो, मला काय माझी झालंय? शेळी पाहिजे. काय झालंय शेळीला? एक आहे ना तुमच्या मम्मीने दिलेली. माझी ती शेळी एकच आहे माझ्याकडे, आणि ती नाहीये आता. कुठे आहे ती शेळी? ती मला कळालंय माझ्या नवऱ्याने तुला आणून विकली. नाही. माझ्या शेळीची व्यवस्था कर. अहो मला नाही माहिती कुठे आहे. माहित नाही म्हणजे काय? कसं काय माहित नाही? अहो लोक काय, लोकांच्या डोळ्यामध्ये काय माती बिती गेली काय? त्यांना दिसत नाही का कुणी काय केलंय? अहो माहिती असतं तर मी सांगितलं नसतं का तुम्हाला? अक्षयनी शेळी खोटं बोलायचं नाही बरं का. माझ्या शेळीची व्यवस्था कर, मला बाकी माहित नाही. मला माझी मनी आणून दे. माझ्याकडे. माझा अख्खा दरवाजा सुना सुना झालाय तिथं. अहो दिली, हा दिली त्याने शेळी मला. दिली ना? माझी शेळी मला परत पाहिजे. कस काय द्यायची परत? 10,000 दिले त्याच्या अक्षयला मी. 10,000ला माझी मनी विकली. हा मला माझी शेळी पाहिजे. आणि कुठे आहे तो? ते त्याला विचारा, मला नका विचारू. मी विकत घेतली, मी लावली माझ्या ह्याच्यावर. 10,000चं त्याला काही नेट पडलं होतं? त्याला विचारा, त्याला कोणत्या त्या कोणती बाई येते शेजारची, लोचन टाल काय आडनाव आहे त्याचं, लोचन टालकर बाई येते. तिला काय 10,000 द्यायचे होते, 5 का 10,000 काय माहिती नाही मला. तिच्या पैशाशी माझ्या शेळीचा काय संबंध आहे? तिला विचारा. काय त्या लोचन टालकर बाईला ते काहीतरी हप्तेवाली येणार होते, तिला पैसे द्यायचे होते 5,000, म्हणून त्यांनी तुमची शेळी मला विकली. मी त्याला 10,000 दिले, 5,000 त्या बाईला दिले असतील, बाकीच्या 5चं मला माहित नाही. बाई, माझी शेळी विकून बस. गावातल्या बायांना पैसे देत सुटलाय का आता? ह्याच्याकडे बघते, त्याचा मुर्दाच बसवते आज. काय बाई आहे हं? एक तर झोपलो होतो, चांगला झोपू पण दिलं नाही. बरं, ही इथंच भेटली. कुठले घेतले ग हे पैसे? कुठले म्हणजे? कुठले माझी म्हणजे? शेळी विकून पैसे दिलेत. अगं तू काय येडी बिडी झाली? लेडी बिडी म्हणजे काय? ते काय तुझं नवरा आहे व्हय? अगं मी ते उसने पैसे माहित नाही का तुला तो माझा नवरा आहे म्हणून? अगं मला काय माहिती? बिनलाजाचा बाजार निवड. अगं मला काय माहित? अगं पण मला इथं भरायचंय ना मी पैसे. तुझ्या हप्त्याचा माझ्या नवऱ्याकडून पैसे घ्यायचा काय संबंध? अगं मी काय त्याच्या घरी गेलते काय मागायला? संबंध म्हणजे? तुला मागुशी तरी कसं वाटलं तुझ्या तोंडानी? अगं ते गावात 2-4 बायांना मागितलं पण त्यांनी बिचारी दिलं नाही. माझी मनी विकून पैसे दिले त्याने तुला. अगं पण विकू दे ना मग, त्याच्यात काय तेवढं? शेळी विकून पैसे? माझ्या आईची निशाणी होती ती, माहितीये का तुला? काय झालं? तुम्ही तर साईडलाच व्हा. काय झालं? बया आम्हाला तसं काय ताप देऊ नको, मला देते पैसे. ए हो बाजूला. माझी शेळी विकून हिला पैसे देता वय तुम्ही? तुझी थोडी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना? तुझी आईची होती ना शेळी? भाऊजी माझ्या आईचीच होती शेळी. मग ती तिकली ना, मग तुझी काय? आणि तू काय ग? आहो ती देते ना उद्या 2-4 दिवस. उधारी बिधारी काय नाही, मला माझी शेळी परत पाहिजे. परत सांगितलं नाही बोलता. भाऊजी मला पैसे द्या. आवाज खाली ठेव. भाऊजीची लाडाची असल्या बायांवरती पैसे देण्यासाठी माझी एवढी सोन्यासारखी शेळी घराच्या दरवाजातून सोडून नेली का? किती बडा करायला लागलीच मग. मी नसताना नेली शेळी यांनी, कळलं का? मी नसताना आवाज म्हणजे? चढवून बोलायचं काम नाही. आम्हाला काय माहित कुणाला इकून आणून दिलं? बोल नको, कशाला त्यांना बोल. वहिनीला बोलू नको, मग काय बोलू नको म्हणजे काय? हे पैसे उचला, ते तिथं पण पडलेत खाली. माझी शेळी मला घरी पाहिजे, आणि माझी शेळी पाहिजे. माझीच आणि तुझीच. मला तेवढे पैसे द्या बाई. हिला पैसे द्यायचे परत तुम्ही हिच्या सोबत मला दिसा. नाही दोघांचा जीव घेईन मी. मी कुठे दिसतो का? आम्ही भेटत माझा जीव घ्यायचा काय संबंध तुझा? तुला माझ्या नवऱ्याकडून पैसे घ्यायचा काय संबंध? काय म्हणजे गावातला आहे म्हणून मी घेतलं? गावातले मग सगळ्यांकडूनच घ्या. माझा नवरा दिसतो का तुला? करत नाहीत का या काय गरज नाही ह्याच्याकडून करायची. काय गरज आणि नाही म्हणजे? माझी शेळी माझी मला परत आणून द्यायची इज्जतीत, हा. कळलं ना? आणि हिच्या सोबत तुम्ही मला दिसा. तिच्यासोबत दोघांची नको म्हणू, नवरा आहे मला.
हाय ना नवरा, मग नवऱ्याकडे माग. माझ्या नवऱ्याकडे मागायची तुला काही गरज नवऱ्याकडे नाहीये. असते तर नसते मागितलं, ऊस नाही घेतला. हा माझा भिकारी नवरा करायचाच नव्हता ना. नीट बोला माझ्या तू पण नवऱ्याला. नीटच हा, बोल. नीट तू बोल. पण नीटच हा, बोल. तू नीट बोल. तुला गरज नव्हती माझ्या नवऱ्याकडे भाऊजी घ्यायची. सांग गप्पा बस. भाऊजीच्या लाडाची. ऐ हिला इज्जतीत सांगायचं आणि मला माझी शेळी आणून द्यायची. समजलं का? चल तू माझी शेळी आणून दे मला. माझे पैसे बाया, पैसे गेले, सगळंच गेलं बाई. कुठून भरू आता? याचा मुर्दा बसवला याचा. कुठे गेला काही माहित भाड्या. आधी उघडला असतं तर नसतं का पैसे लगेच टाकून दिलं मी त्याच्यात. कुठे गेली काय माहिती. आली लगेच तनतन करत. त्या कसं तरी नादी लावलेलं त्याला आणि घेतलेलं पैसे ती पण गेलं बाई. सगळंच गेलं माझं आता.